श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघा, काल आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी सोनचाफ्याचं झाड आणि पारिजातकाचं झाड घेतलेलं आहे आपल्या बागेमध्ये लावायला. खूप दिवस झालं मला एका ताईची कमेंट पण आली होती, ताई सोनचाफ्याचं झाड स्वामींना खूप सोनचाफ्याचं फुल आवडतं, ते एक अर्ध तुमच्या बागेमध्ये लावा. पण मला मिळतच नव्हतं आणि फायनली मिळालेलं आहे. तर बघा, आज आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी मी मस्त अशी चमचमीत मासवडी आणि रस्सा केलेला आहे. तर मासवडी कशी बनवली आहे बघू शकताय तुम्ही. आणि अगदी साधी सिंपल पद्धत आहे, खूप छान. आणि कुठलाही प्रयत्न मनापासून केला तर तो प्रयत्न यशस्वी होत असतो आपला. पहिल्यांदाच केली ही अशा प्रकारची मी मासवडी. आणि खरं तर आमच्याकडची पद्धत मासवडीची वेगळी आहे, पण ही मासवडी मी अशा पद्धतीनं पहिल्यांदाच केलेली आहे. तर माझा यशस्वीरित्या प्रयत्न जो आहे तो मस्त झाला. आणि बघू शकताय तुम्ही, मस्त असे 2 प्रकारचे शेप केले होते मी आणि मस्त अशी मासवडी तयार झालेली आहे. आता ह्या मासवडीमध्ये मी काय काय सारण भरलं होतं ते तुम्हाला सांगते. खसखस, तीळ, खोबरे, कोथिंबीर, लसूण हे सगळं भाजून घेतलं होतं कोरडं न तेल टाकता. आणि मिक्सरमधून भरड काढली. आणि ती भरड काढलेली असताना त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला, आपला सोलापुरी काळा मसाला टाकला, मिक्सरमधून भरड काढली. आणि ते सारण जे आहे ते त्या वडीत भरलं. आणि त्याच उरलेल्या सारणाची परत मिक्सरमधून चांगलं वाटण करून घेतलं आणि त्याचाच रस्सासुद्धा बनवलेला आहे. इतकं सुंदर वाटण. आणि खरं हे वाटण आपण नेहमीच मी तर बनवत असते घरामध्ये, खूप चांगलं, त्याच्या भाज्या खूप चांगल्या होतात. तर बघू शकता, इकडे रस्सासुद्धा मस्त तयार झालेला आहे. आणि आजचा नैवेद्य असा आहे मासवडी, चपाती, कांदा, लिंबू आणि मस्त असं जेवण पण आणि देवाला नैवेद्य पण दाखवून घ्यायचं आहे. तर समर्थला ताट वाढलेला आहे, आता तो जेवण करून घेईल. देवालासुद्धा नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. तर बघू शकताय मस्त अशी भाजी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, काल झाली आषाढी एकादशी, तर आता एकादशी सोडण्यासाठी मस्त असं मी आजचा मेनू बनवलेला आहे. तर बघा, मासवडी आणि रस्सा बनवलेला आहे. तर या तुम्ही सुद्धा सगळे जेवायला. आणि मस्त असं ताट तयार झालेलं आहे. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते. तर या तुम्ही सुद्धा सगळे जेवायला. आणि मस्त असं तुम्हाला दाखवते आता पूर्ण बॅग. तर उपवास सोडायचा होता, त्या अगोदर म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घ्यावं. कारण कुठलंही काही असतो आमच्याकडं, पहिला देवाला नैवेद्य असतो, त्यानंतर आम्ही जेवण करत असतो. आपल्या घरातल्या देवी देवतांना जे आपण भाजी भाकरी खातो त्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. तर छान असा नैवेद्य दाखवून झालेला आहे. पूजा वगैरे सकाळीच झाली होती, पण नैवेद्य दाखवताना धूप जे आहे ना, धूप किंवा अगरबत्ती लावायची असते. चला, तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.